नमस्कार, मी पद्मावती। आज मी तुम्हाला बेसन पोळा कसा करायचा ते मी दाखवित आहे। तर त्याचे साहित्य सांगते। इथे मी अर्धा वाटी बेसन घेतला आहे, एक लहान कांदा बारीक चिरून घेतला आहे, पाव चमचा मीठ घेतला आहे, पाव चमचा हळद पावडर घेतली आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, थोडंसं तेल लागणार आहे आपल्याला आणि पाणी लागणार आहे। तर कृतीला सुरुवात करूया आपण। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे। आता थोडं पाणी घालायचं आहे, नंतर मीठ घालायचं आहे, नंतर हळद पावडर घालायची आहे, मिरच्या घालायच्या आहेत, कांदा घालायचा आहे, थोडी कोथिंबीर घालायची आहे, मिश्रण छान एकजीव करून घेऊया। आणि आता बेसन घालूया, थोडं थोडं करून बेसन घालायचं आपण आणि मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण छान एकजीव करून घेऊया आपण। तर मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे। आता इथे मी गॅसवर तवा गरम करत ठेवला होता, तो गरम झालेला आहे। आता मी दोन चमचे तव्यावर तेल घालत आहे आणि तेल असं तव्यावर पसरवायचं चमच्याने। आता तेल थोडं गरम होऊ देऊया आपण। तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता बेसन पोळ्याचं मिश्रण असं तव्यावर घालायचं आणि आता वरून असं तेल घालायचं आणि 2 मिनिटं थांबायचं। आता आपण दुसऱ्या बाजूने परतून घेऊया। आणि दुसऱ्या बाजूने आपण छान भाजून घेऊया। तर आपला बेसन पोळा दोन्ही बाजूनी छान भाजला गेलेला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता उरलेला बेसन पोळा आपला आहे करून घेऊया। तर कोकणामध्ये अशाच पद्धतीने बेसन पोळा करतात। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा। धन्यवाद।